नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. समाजभूषण तथा आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या गयाताई कोकरे यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दल नांदेड उत्तरच्या वतीने श्रद्धास्थळ नालंदा बुद्ध विहार भीमघाट येथे उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकारी, सैनिक व महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया हा विशेष वृत्तांत. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ महिला समाजसेविका तथा समाजभूषण गयाताई कोकरे यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दल नांदेड उत्तरच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन श्रद्धास्थळ नालंदा बुद्ध विहार भीमघाट येथे करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गयाताई कोकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजकार्य, आंबेडकर चळवळीतील योगदान आणि महिलांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे, जनरल मेजर सुरेश गजभारे, मेजर आनंद जोंधळे, सिनियर डिव्हिजन ऑफिसर कृष्णा गजभारे, विजय पोपुलवार, ऋषिकेश भद्रे, केशव वाघमारे, सुभाष लोखंडे, हनुमंते झडते तसेच दीक्षा परिवर्तन न्यूजचे पत्रकार प्रकाश गजभारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समता सैनिक दलाचे सैनिक, महिला सैनिक आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी गयाताई कोकरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजभूषण गयाताई कोकरे यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दल नांदेड उत्तरने आयोजित केलेला हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी आणि आंबेडकरवादी विचारांचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. कॅमेरामॅन प्रकाश गजभारे सह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड. जय भीम. मी सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष, समता सैनिक दलाचा प्रमुख. आज आमच्या नांदेडच्या ज्याला मुलुक मैदानी तोप म्हणतो ते आमच्या धम्मोपासिका गयाताई कोकरे आज यांचा 70वा वाढदिवस आणि या 70व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला भाग्य लाभलेलं आहे. आमच्या समता सैनिक दलाचा जो साप्ताहिक परेड असतो त्या साप्ताहिक परेडमध्ये आम्ही समता सैनिक दल त्यांचा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढदिवस केलेला आहे. गयाताईबद्दल सांगायचं म्हणलं, नांदेडमधले कोणत्याही चळवळ असू द्या, ते पुढाकाराने ते एखाद्या खंबीर नेतृत्व त्यांचं आम्हाला लाभते. त्या नेहमी आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहेत. कोणताही कार्यक्रम, कोणतीही चळवळ असू द्या, ते पुढे असतात. आम्ही त्यांना बघितलं की ते ज्या वेळेस नामांतराचा प्रश्न होता, त्या नामांतराच्या प्रश्नाच्या वेळी त्या वार्डामध्ये एखादी तलवार घेऊन, हातामध्ये एखादा इळा घेऊन त्या नेहमी फिरत होत्या आणि संपूर्ण वार्डाचं संरक्षण करत होत्या. अशा ह्या गयाबाई कोकरे आज आम्हाला त्यांचा ह्या ठिकाणी आम्हाला वाढदिवस करण्याचा योग लाभलेला आहे. आणि तसेच आमचे सैनिक गंगाधर सावळे यांचा सुद्धा आज आमच्या ह्या साप्ताहिक परेडमध्ये त्यांचा वाढदिवस करण्याचा योग आलेला आहे. हे आमचे सैनिक हे तरुण तडफदार सैनिक असून ते कोणतंही त्यांना जिम्मेदारीचं काम द्या, ते पुढाकारानं ते पार पाडतात. त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे. मी त्यांना त्यांचं आयुष्य सुखी व समृद्धीचं जावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. सर्वांना जय भीम. आज समता सैनिक दलाचा साप्ताहिक परेड 12 जुलै 2026 रोजी रविवारी श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी संपन्न होत आहे. या साप्ताहिक परेडमध्ये समाजभूषण गयाताई कोकरे यांचा जन्मदिवस तसेच गंगाधरजी सावळे सैनिक यांचा देखील या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं जन्मदिवस साजरा केला आहे. चळवळीमध्ये काम करत असताना सर्वांच्या सुखादुखात सहभागी होणं हे सर्वांची काळाची गरज आहे. एकूण त्यापासून प्रेरणा मिळत आहे. आजच्या प्रसंगी गयाताई कोकरे आणि गंगाधर सावळे यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊन अनेक वर्ष त्यांचे चळवळीमध्ये योगदान राहावं या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. पुनश्च त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. भीम कन्या समाजभूषण गयाताई कोकरे यांचा 70वा वाढदिवस भीमघाट या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीनं
साजरा करण्यात आलेला आहे. आणि अशी धाडसी एक कार्यकर्ता महिला आहे. तिच्याबद्दल बोलावं तेवढं कमी. कुठल्याही कार्यक्रमात अग्रेसर असते. कुठलं आंदोलन असो, मोर्चे असो, सर्वात पुढाकार असते तिचं, सर्वात पुढे असते तिनं. अशी धाडसी माझी कोकरेताई, तिचा आज या ठिकाणी 70वा वाढदिवस साजरा झालेला आहे. तेव्हा मी भीमशाहीर अशोक चौरे, महाकवी वामनदादा कर्डक, माझ्या चौरे परिवाराकडून ताईला हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. आज गयाताई कोकरे ताईंचा वाढदिवस 70वा वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी समाजात जे कार्य केलेलं आहे ते कार्य सतत त्यांचं राहावं आणि त्यांचं निरोगी त्यांनी राहावं. आणि आमचे ते मार्गदर्शक आहेत चांगले, आणि त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देते आणि त्यांचं कार्य असंच चालू राहावं ही भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करते. जय भीम, जय संविधान. आज गयाबाई कोकरे यांचा 70वा वाढदिवस संपन्न होत आहे. भारतीय बौद्ध महासभेतर्फे वंचित बहुजन आघाडीचे ते बुलंद तोफ आहेत. नव्हे तर कुठलाही मोर्चा असू दे, समाजाचा अन्याय अत्याचार असू द्या, त्या ठिकाणी प्रथम महिला तिथं जाऊन आम्हाला सुद्धा प्रेरणा देतात. या वयात आजही त्यांचं खूप मोठं बळ आम्हाला मिळते. अशीच बळ आमच्या भीम चळवळीसाठी, आंबेडकरवादी चळवळीसाठी त्यांनी देवोत अशी मी भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करतो. आणि असंच बळ आम्हाला मिळत राहो, त्यांच्याकडून नेहमी मार्गदर्शन मिळत राहो असे मी भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना असंच आरोग्य लाभो असंच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी सरपंच सुनीता वणंजे तमलूर हे सुद्धा हजर आलेत. त्यांनी पण यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्याच्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आदरणीय आमचे गजभारे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि स्वतः कवी सुद्धा इथं आलेले आहेत आणि स्वतः त्यांनी हजर आहेत. त्याच्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी समाजभूषण गयाताई कोकरे. माझा आज 70वा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व इतर नागरिकांनी माझा सत्कार स्वतः होऊन केला. ते भाग्य माझं फार थोर आहे. आणि समाजाचा प्रसार करते वेळेस मला जे काही भावना आहेत, माझ्या मनामध्ये जे काय आहे ते मला असं वाटतं की सध्या देश आणि महाराष्ट्र हा बुद्धाकडे चाललेला आहे, आंबेडकरीवादी चाललेला आहे. मी आंबेडकरवादी बाई असल्यामुळं मला हे जे काय माझं कौतुक झालं यांच्याकडून, समाजाकडून मला जे फळ भेटलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि असंच प्रेम माझ्यावर राहावं, असंच प्रेम माझ्यावर राहावं. उटाडे सर, हनुमंते सर आणि गजभारे सर यांचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम राहावं अशीच भगवंताचरणी प्रार्थना करते. समाजाबद्दल ऋण व्यक्त करते आणि शेवट तुम्हाला माझा क्रांतिकारी जय भीम करते. जय भीम.